पंचीकरण। पंचीकरण ग्रंथ में पान नंबर 178 वर दोहा 23 नंबरचा शिष्य अनुभव वर्णन। ठीक आहे, आतापर्यंत श्री गुरूंनी शिष्याला उपदेश केला। शिष्याने सुद्धा अनेक गोष्टीबद्दल प्रश्न विचारले, श्री गुरूंनी सम्यक उत्तर दिलं आणि जे 4 देह आतापर्यंत सांगितले, स्थूल, सूक्ष्म, कारण देह आणि महाकारण देह, या 4ही देहाहून तू वेगळा आहे, त्यांचा द्रष्टा आहे, हे सर्व सांगितलं। आणि तू सत चित आनंद स्वरूप आहे, आत्मा आहेस, अनादि अनंत आहेस, असा उपदेश केल्यानंतर शेवटी गुरुनी सांगितलं की त्या आत्मतत्वाचा तू मी रूपाने अनुभव घे। आणि मग गुरुच्या सांगितल्यावरून शिष्याने एकांतात जाऊन पुष्कळ वेळपर्यंत निधिध्यासन केलं आणि मीच सच्चिदानंद गण ब्रह्म आहे असा दृढबोध शिष्याला झाला। देहादिकांचा त्याने बाध केला, अर्थात देहादिकाविषयी मिथ्यात्व निश्चय केला आणि सर्वांचा प्रकाशक आनंद स्वरूप साक्षी घन चैतन्य मी आहे असा अनुभव घेतला। आणि मग आपल्या अनुभवानुसार आता तो आपला अनुभव वर्णन करतोय, कथन करतोय। त्यासाठी दोहा आला, तो दोहा वाचू। हो स्थूल सूक्ष्म कारण नहीं, हो स्थूल सूक्ष्म कारण नहीं, नहीं महाकारण रूप, नहीं महाकारण रूप, नहीं जागृत स्वप्न सुषुप्ति, नहीं जागृत स्वप्न सुषुप्ति, होते शुद्ध स्वरूप, होते शुद्ध स्वरूप। हो स्थूल सूक्ष्म कारण नहीं, नहीं महाकारण रूप, नहीं जागृत स्वप्न सुषुप्ति, होते शुद्ध स्वरूप। हाँ, तर हूँ स्थूल सूक्ष्म कारण नहीं, नहीं महाकारण रूप। अन्वय करो, स्थूल सूक्ष्म कारण नहीं हूँ। खालची ओळ, महाकारण रूप नहीं। 3 नंबर, जागृत स्वप्न सुषुप्ति नहीं। 4थी ओळ, पोते शुद्ध स्वरूप हूँ। ठीक आहे, अर्थ बा, पोते शब्दाचा अर्थ होतो स्वतः। तर तो शिष्य म्हणतो की खरोखरच मी स्थूल शरीर मी नाही, सूक्ष्म मी नाही, कारण शरीर देखील मी नाही। एवढंच नाही तर महाकारण म्हणून जे कृत्यात्मक विशेष ज्ञान ते सुद्धा मी नाही। 4 देहाहून मी वेगळा आहे। ठीक, आणखीन जागृत म्हणजे जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था देखील मी नाही, माझी नाही। ठीक, मी कोण आहे तर पोते शुद्ध स्वरूप हूँ। पोते अर्थात स्वतः मी शुद्ध स्वरूप आहे, उपाधिरहित असं माझं स्वरूप आहे असं सांगितलं। ठीक, चला तर याच्या अर्थाचा मराठीमध्ये दोहा लिहूया। मी स्थूल सूक्ष्म कारण नाही, मी स्थूल सूक्ष्म कारण नाही, नाही महाकारण रूप, नाही महाकारण रूप। 2 ओळी झाल्या। 3री, नाही जागृत स्वप्न सुषुप्ति, नाही जागृत स्वप्न सुषुप्ति। शेवटी मी स्वतः शुद्ध स्वरूप, मी स्वतः शुद्ध स्वरूप। ठीक आहे, चला आता खाली टीका म्हणून जो अर्थ दिलाय तो वाचा। स्थूल, सूक्ष्म आणि कारण
हे जे देहत्रय, तीन देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, ते मी नव्हे. स्वतःच्या अनुभवाने बोलतोय. कोण? शिष्य. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान स्वरूप जो महाकारण देह, त्याचं वर्णन पुष्कळ झालंय माग. तर असा असणारा विशेष ज्ञान स्वरूप जो महाकारण देह, तोही मी नाही, तो सुद्धा मी नाही. आणखीन जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थाही माझ्या आत्म्याच्या नाही, म्हणजे आत्म्याचा धर्म नाही आहे. कोण? अवस्थात्रय, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. आत्मा या साऱ्या अवस्था अतीत आहे. त्याला अवस्था माहीत सुद्धा नाही की जागृती काय, स्वप्न काय, सुषुप्ती काय. कारण तो कधी झोपतही नाही, त्याला स्वप्नही पडत नाही, त्याच्यासाठी जागृती पण नाही. कुणासाठी? माझ्यासाठी. मी स्वरूप जो आत्मा आहे त्या माझ्यासाठी. ठीक आहे. तर मग या अवस्था आहे कुणाच्या? तर सांगतायत ग्रंथकार, तर त्या बुद्धीच्या आहेत. या तिन्ही अवस्था कुणाच्या आहेत? बुद्धीच्या आहेत. पण याला प्रमाण काय? प्रमाण सांगतात. भागवतातही, भागवत आहे की नाही, भागवत पुराण, महापुराण, सप्तम स्कंदात, 7व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायात प्रल्हादांनी असेच सांगितले आहे. काय? या अवस्था आत्म्याच्या नाहीये, मग बुद्धीच्या आहे म्हणून सांगितलं आहे. तर 7व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये 25वा हा श्लोक आहे बरं का, आता जो आपण वाचणार आहोत. तर श्लोक वाचूया. त्या अगोदर तिथं बुद्धी शब्द आहे बघा श्लोकाच्या आरंभी. तर बुद्धी नाही पाहिजे तिथं. काय पाहिजे? बुद्धे असा पदच्छेद आहे तिथं. बुद्धेर जागरणम असं पाहिजे. तर श्लोक वाचू. बुद्धेर जागरणम स्वप्नः, बुद्धेर जागरणं स्वप्नः, सुषुप्तिरिति वृत्तयः, सुषुप्तिरिति वृत्तयः, तायेनैवानुभूयन्ते, तायेन वानुभूयन्ते, सोऽध्यक्षः पुरुषः परः, सोऽध्यक्षः पुरुषः परः. बुद्धेर जागरणं स्वप्नः, सुषुप्तिरिति वृत्तयः, तायेन वानुभूयन्ते, सोऽध्यक्षः पुरुषः परः. बुद्धेः जागरणं स्वप्नः सुषुप्तिः इति वृत्तयः. ताः येन, इथं न वर 2 मात्रा द्या आणि वा आहे ना पुढं, त्याला जोडा तो शब्द, तुटलेला आहे बघा. तर पदच्छेद होईल मग येन एव असं. येन एव अनुभूयन्ते सः अध्यक्षः पुरुषः परः. ठीक. आता अन्वय. जागरणं स्वप्न सुषुप्तिः इति. सापडलं का? अन्वय. जागरणं स्वप्न सुषुप्ति इति माग बुद्धेः वृत्तयः खालच्या वेळी ताः येन अनुभूयन्ते सः एव परः पुरुषः अध्यक्षः. परः पुरुषः अध्यक्षः. ठीक. अर्थ पहा. तो जागरणं स्वप्न सुषुप्ति इति, जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ति इति या 3 अवस्था. बुद्धेः वृत्तय, वृत्तय शब्दाचा अर्थ आहे अवस्था. या बुद्धीच्या अवस्था आहेत, बुद्धीचे धर्म आहेत. अवस्था आहे म्हणजे बुद्धीचे धर्म आहे. बुद्धी जेव्हा अज्ञानात लीन होते तेव्हा तिला सुषुप्ती अवस्था असं म्हणतो आपण. ती जेव्हा जागृत असते तेव्हा हे काय आहे? जागृत अवस्था आहे की नाही. आणि स्वप्नावस्था प्रसिद्धच आहेत. 3 अवस्थेचं वर्णन पूर्वी झालेलंही आहे. तर वृत्तय इति वृत्तय, बुद्धे वृत्तय, बुद्धीच्या वृत्ती आहेत. पुढे ताह, सा ते ताह, ताम ते ताह, द्वितीयचं बहुवचन. ताह अवस्थाः, ताह शब्दाने काय घ्यायचं? अवस्था. येन अनुभूयन्ते, ज्याच्याद्वारे या अवस्थेंचा अनुभव होतो. अनुभूयन्ते
किंवा कर्मणी प्रयोग असल्यामुळे प्रथमेचं बहुवचन घेऊ शकतो आपण. ताहा ताहा येन एव अनुभूयन्ते, ज्याच्याद्वारे या अवस्था जाणल्या जातात. अनुभूयन्ते. सह तो जाणणारा. काय? परः पुरुषः आहे ना. सह एव तोच परः पुरुष अध्यक्ष. पर शब्दाचा अर्थ आहे अवस्थातीत, अवस्थेच्या अतीत असणारा पुरुष. अध्यक्ष, अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे साक्षी स्वरूप परमात्मा. तोच काय? साक्षी स्वरूप परमात्मा आहे, जो की या अवस्था अतीत आहे, ज्याच्यामुळे या अवस्था जाणल्या जातात असा तो. ठीक आहे जी. चला खाली अर्थ दिलाय. जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था बुद्धीच्या आहेत. ठीक. या 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात, म्हणजे अवस्थांना जाणणारा जो आहे, प्रकाशक जो आहे, द्रष्टा, ज्याच्या या 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात, तो या 3 अवस्थांचा साक्षी. 3 अवस्थाचा काय आहे? साक्षी आहे, प्रकाशक, द्रष्टा. ठीक. साक्षी. या अवस्थाहून निराळा. पर म्हटलं की नाही, त्या अवस्था अतीत आहे, अवस्थाहून निराळा आहे. पुन्हा कसा आहे? सच्चिदानंद रूप उत्तम पुरुष आहे. ठीक. सर्वात श्रेष्ठ असा तो पुरुष आहे आत्मा. आत्म्यालाच पुरुष असं म्हटलेलं आहे. पूर्णत्वात पुरुष. सर्व जग ओतप्रोत भरून उरला आहे आत्मा, म्हणून त्याला नाव पडतं काय? पुरुष. यासाठी 3 अवस्थांचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध, निर्मळ, स्वयंप्रकाश. कोण बोलतोय सारं? शिष्य. की मी स्वतः कसा आहे? केवळ शुद्ध आहे, निर्मळ आहे, स्वयंप्रकाश आहे. पुढं काय? सामान्य रूप आहे. तर सामान्य रूप म्हटलं की नाही, तर रूप आणि आहे मध्ये एक शब्द. सामान्य रूप मी आत्मा आहे. सामान्य रूप, रूप म्हणजे स्वरूप, सामान्य स्वरूप असा मी आत्मा आहे. झालं. तर शिष्याने या दोह्याच्या माध्यमातून स्वतःचा अनुभव व्यक्त केला की 4 देहाहून आणि 3 अवस्थाहून मी वेगळा आहे. आणखीन पुढे तो आपला अनुभव सांगतो सूक्ष्मात जाऊन. पुढचा दोहा. तुर्या साक्षी तो कोय कहे, तुर्या साक्षी तो कोय कहे, जो साक्ष पदार्थ होय, जो साक्ष पदार्थ होय, उपाधि रहित स्वरूप हूँ, उपाधि रहित स्वरूप हूँ, नहीं साक्ष साक्षी दोय, नहीं साक्ष साक्षी दोय. तुर्या साक्षी तो कोय कहे, जो साक्ष पदार्थ होय, उपाधि रहित स्वरूप हूँ, नहीं साक्ष साक्षी दोय. तुर्या साक्षी तो कोय कहे, जो साक्ष पदार्थ होय. ठीक आहे ना. उपाधि रहित स्वरूप हो, नाही साक्ष साक्षी दोय. अन्वयक. खाली दुसऱ्या ओळीत जावा. जो साक्ष पदार्थ होय, वरच्या ओळीत, तो तुर्या साक्षी कोय कहे, कोय कहे. झालं. तिसऱ्या ओळीत उपाधि रहित स्वरूप हूँ, साक्ष साक्षी दोय नहीं. साक्ष साक्षी दोय नहीं. ठीक आहे. अर्थ पहा. जो, जो शब्दाचा अर्थ आहे जर. साक्ष पदार्थ होय, तर तो म्हणजे तर. तुर्या साक्षी कोय कहे, कोय शब्दाचा अर्थ आहे कोणी. कोय म्हणजे कोणी. कहे, कहे शब्दाचा अर्थ आहे म्हणू शकेल. ठीक आहे. कहे म्हणू शकेल. उपाधि रहित स्वरूप हो, साक्षी साक्ष दोय नाही. दोय शब्द आहे ना, दोयचा अर्थ आहे दोन्ही. आता अर्थ पहा.
म्हणतो शिष्य की मी जो आत्मा आहे शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश, तर मला साक्षी म्हणून जे बोलल्या जातं किंवा तुर्य म्हणजे तुर्य चतुर्थ म्हटलं जातं की नाही आत्म्याला, तर हे सुद्धा म्हणणं माझ्या ठिकाणी संभवत नाही खऱ्या अर्थाने. का की हे शब्द सुद्धा सापेक्ष आहेत. कोण शब्द? साक्षी, तुर्या इत्यादी. बरोबर? म्हणजे कसं काय? तर ध्यान द्या. साक्ष आणि साक्षी दोन शब्द आहेत. साक्ष म्हणजे ज्या पदार्थांचं ज्ञान होऊ राहिलं, जे प्रकाशित होऊ राहिले पदार्थ, त्यांना म्हणतात काय? साक्ष. आणि त्या पदार्थांना, घटादी पदार्थांना जो प्रकाशन करतो, जाणतो, त्याला म्हणतात साक्ष. बरोबर? आता जाणल्या जाणारे पदार्थ ज्यांना साक्ष म्हणतात, तर खऱ्या अर्थाने पाहिले तर ते नाहीच अजात्वाद, माझ्या स्वरूपा ठिकाणी नाही, जगत नाहीच आहे. मग साक्ष नावाचे पदार्थच नाही, तर ज्यांच्या सापेक्ष मला साक्षी म्हणतात ते साक्षी नाव तरी माझ्या ठिकाणी कुठून येणार? येईल का? नाही. मुलगा असेल तर बाप समोर येईल ना. मुलगाच नाही आहे की नाही, तर कोणी बाप म्हणाल का त्याला? कोणीही म्हणणार नाही. त्याप्रमाणे मी साक्षी नाही आहे. साक्षी नाही याचा अर्थ शून्य अभाव आहे असं नाही. साक्षी हे नाव सुद्धा माझ्या ठिकाणी संभवत नाही. त्याचप्रमाणे तुर्या, तुर्या म्हणजे तुर्य चतुर्थ. आता तुर्य हे नाव सुद्धा सापेक्ष आहे. कसं? तीन अगोदर सांगितले जातात. कोण कोण? स्थूल देह, सूक्ष्म देह आहे की नाही, कारण देह वगैरे. आणि मग तुर्य या त्या तीन देहाहून अतीत आत्मा आहे, त्याला म्हणतात तुर्य चतुर्थ. पण चतुर्थ हे नाव सुद्धा तेव्हा प्राप्त होतं जेव्हा अगोदर तीन देह असतील तर. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे तीन देह संभवतच नाही. त्यामुळे मला तुर्य म्हणणं सुद्धा संभवत नाही असं तो सांगतोय. ठीक आहे. इतका दृढ निश्चय झाला त्याचा आता स्वस्वरूपाविषयी. जगत म्हणून त्याला आता काही दिसतच नाही आहे. फक्त केवळ काय? अहम, मय, मी फक्त आहे, हेच. मी आहे हे सुद्धा नाही, बस आहे. सत्ता स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, सर्वत्र ओतप्रोत व्यापक चैतन्य तत्व, बस तेच मी आहे. झालं? तो सांगतोय जो म्हणजे जर साक्ष पदार्थ होय, साक्ष पदार्थ असतील तो तर तुर्या साक्षी कोयक आहे, तर तुर्य साक्षी असं कोणी म्हणू शकेल मला. पण अडचण ही आहे की साक्ष पदार्थच नाही, तर मग मी आता तुर्य आणि साक्षी सुद्धा तरी कसा? कळलं? पुढे मग कोण आहे मी कसा आहे? उपाधी रहित स्वरूप हूं. तो शिष्य म्हणतो अगदी उपाधी रहित शुद्ध स्वरूप मी आहे. आणि मग त्यामुळे माझ्या ठिकाणी खऱ्या अर्थाने साक्ष साक्षी दोय नाही. दोय म्हणजे दोन्ही, साक्षही नाही साक्षीही नाही, कोणीच नाहीये माझ्या ठिकाणी. मी फक्त बस आहे सामान्य रूपाने. ठीक आहे जी, हे सांगितलं. झालं? चला या अर्थाचा द्वा लिहून घ्यावा. तुर्या साक्षी तर कोणी म्हणू शकेल. तुर्या साक्षी तर कोणी म्हणू शकेल. पहिली ओळ झाली. दुसरी, जर साक्षी पदार्थ असेल, जर साक्षी पदार्थ असेल. तिसरी ओळ, उपाधिरहित स्वरूप मी. उपाधिरहित स्वरूप मी. शेवटची, नाही साक्ष साक्षी दोन्ही. नाही साक्ष साक्षी दोन्ही. नाही साक्ष साक्षी दोन्ही. झालं? झालं. चला आता खाली टीका. जर साक्ष सापडलं का? साक्ष म्हणजे काय? कंसात दिलंय, साक्षीने जाणल्या जाणाऱ्या ज्या वस्तू, त्याला म्हणायचं काय? साक्ष. पंक्ती पाहता, जर साक्ष कंस संपल्यावर पुढे काय? अशा जागृतात ये ना,
तर तिथं आशा शब्द कट करायचा आणि तिथे एक शब्द टाकायचा पदार्थ. आता पंक्ती पहा. जर साक्ष पदार्थ जागृदादी सापडलं का? वृत्ती आहे ना पुढं, तर जागृदादी आणि वृत्तीच्या मध्ये अवस्था रूप. अवस्था रूप. आता पहा, जर साक्ष पदार्थ जागृदादी अवस्था स्वरूप वृत्ती, जागृदादी अवस्था स्वरूप काय आहे? वृत्ती. व स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न सापडलं का? आत्म्याहून भिन्न पुढे काय आहेत हे असं आहे की नाही? तर आहेत आणि हे दोन्ही कट करा. आता पहा, व स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न सत्य असेल. सापडलं का? आत्म्याहून भिन्न जर हे सत्य असतील, कोण कोण? जागृदादी अवस्था, स्थूल सूक्ष्मादी शरीर आत्म्याहून भिन्न जर सत्य असतील पुढे, तरच तुरीय आणि साक्षी अशी दोन विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. तरच म्हणता येईल आत्म्याला काय, की आत्मा कसा आहे? तुरीय आहे. कसा आहे आत्मा? साक्षी आहे. तरच तुरीय आणि साक्षी अशी दोन विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. बरोबर. पण जर जागृदादी अवस्था बरोबर व स्थूल पदार्थ, स्थूल पदार्थ शेवटची वेळ ना, तिथं स्थूल आणि पदार्थ मध्ये एक शब्द टाका देहादी. तर पुन्हा वळ असतो. पण जर जागृदादी अवस्था व स्थूल देहादी पदार्थ सापडलं का? पारमार्थिक दृष्ट्या खरी नाही. भले तुम्ही त्या व्यवहारात मानत बसा की प्रातिभासिक किंवा व्यावहारिक सत्तावान, पण पारमार्थिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने पाहिलं तर हे सर्व पदार्थ देहादिक पदार्थ नाहीच. ठीक आहे. तर पारमार्थिक दृष्ट्या खरी नाहीत, सत्य नाहीत, तर आत्म्यास तुरीय व साक्षी अशी विशेषणे कोणास लावता येतील? अर्थात कोणीही विशेषण लावू शकत नाही. कारण सापेक्ष आहे ना हे शब्द. साक्षी तुरीय सापेक्ष शब्द आहे. ज्या अपेक्षेने ते शब्द प्रयोग केल्या जातात तेच पदार्थ नाही, तर आत्म्याला साक्षी आणि तुरीय तरी कसं कोणी म्हणू शकतं? अर्थात नाही. कशाप्रमाणे? दृष्टांत देऊन सांगतात ग्रंथकार. लावता येतील. झालं ना. पुढे काय? एकाच मनुष्य सापडलं. एकाच्या अगोदर एक शब्द लिहा, ज्याप्रमाणे. आता पहा, ज्याप्रमाणे एकाच मनुष्यास उदाहरण दिलं जात आहे. मनुष्य एकच आहे, पण एकाच मनुष्यास निरनिराळ्या आप्तांच्या संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. एकच मनुष्य पण त्याला वेगवेगळे नाव प्राप्त होतात वेगवेगळ्या लोकांच्या संबंधामुळे. कसं बघा, म्हणजे त्यास भाचा असला तर मामा. समजा एखादा कोणी मनुष्य आहे, त्याला भासा आहे, तर त्याला भासा असेल तर त्याला नाव पडतं मग काय? मामा. भाष्याच्या दृष्टिकोनातून. भासा म्हणजे कोण? बहिणीचा मुलगा, त्याला भासा म्हणतात. तो असेल तर याला नाव पडतं काय? मामा. पुतण्या असला तर काका. पुतण्या म्हणजे भावाचा मुलगा असेल तर त्या दृष्टीने याला नाव पडतं काय? काका. मनुष्य एकच पण दोन नाव झाली, मामा काका. आणखी म्हणजे त्यास भाचा असला तर मामा, पुतण्या असला तर काका, जावई असला तर सासरा. काय काय जर त्या माणसाला समजा जावई असेल, जावई म्हणजे कोण? मुलीचा पती. मुलगी असावी लागते, तिचा पती असेल तर जावई. तो जावई काय म्हणतो या माणसाला? सासरा म्हणतो. बरोबर. ससुरजी. जावई असला तर सासरा. ठीक आहे ना. व पुत्र असला तर पिता. त्या मनुष्याला समजा मुलगा असेल तर त्या मुलाच्या दृष्टिकोन हा काय होतो? पिता, बाप. ठीक आहे. पुत्र असला तर पिता अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात. बरोबर. परंतु वर सांगितलेले त्यांचे संबंधी नसले. एकटा आहे सडा, कोणीच नाही मागं पुढं, आहे की नाही? काही म्हणती मागण पुढं गोसाई रडत. एकटा जीव सदाशिव.
दिक्कत नाही, अडचण नाही. मेला तरी कोण रडायला नाही पण पाहिजे मागं. कळलं की नाही? असं एकटं असलं पाहिजे माणसाने. परंतु वर सांगितलेले त्यांचे संबंधी नसले किंवा मेले समजा कदाचित, तर त्याला मामा, काका इत्यादी नावे देता येत आहे नाही. आता कोण राहिलंच नाही तर त्याला कोण काका म्हणणार, कोण मामा म्हणणार? ही नावं सुद्धा कशी होते? सापेक्ष. ज्यांच्या सापेक्ष नावं होते ते कोणी राहिलंच नाही, म्हणून त्याला आता काका मामा म्हणता येणार नाही. याचा अर्थ तो झिरो झाला का, अभाव झाला का त्याचा? फक्त शुद्ध पुरुष शिल्लक आहे. त्याप्रमाणे म्हणजे यावरून असे झाले की सर्व नावे कल्पित आहेत. बरोबर? जेवढे नावं त्याला प्राप्त झाले होते आतापर्यंत, काका मामा, ती सर्व कशी आहेत? कल्पित. सर्व नावे कल्पित आहेत, पण मूळचा पुरुष तेवढा खरा आहे, पुरुष मात्र आहे की नाही? याच न्यायाने, हा झाला दृष्टांत, याच न्यायाने तुरीय, साक्षी इत्यादी विशेषणे ही माझ्या स्वरूपात उपाधीच्या अपेक्षेने प्राप्त झालेली आहेत. कोण म्हणतो? शिष्य स्वतःचा अनुभव वर्णन करतो आहे की माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी उपाधीमुळे मला म्हटल्या गेलं आतापर्यंत की तुरीय आहे, साक्षी आहे, पण आता कोणती उपाधीच राहिली नाही. साऱ्या उपाधीवर मी अतीत झालो, तर न मी आता तुरीय आहे, न मी साक्षी आहे. याच न्यायाने तुरीय, साक्षी इत्यादी विशेषणे ही माझ्या स्वरूपात उपाधीच्या अपेक्षेने प्राप्त झालेली आहे. वास्तविक म्हणजे खरी नाही. ही सर्व विशेषणे काय नाही? खरी नाही. कोणतंच नाव लागू पडत नाही. कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. समजावण्याकरिता बोलावं लागतं की आत्मा सत आहे, चित आहे, आनंद आहे, साक्षी आहे, द्रष्टा आहे, प्रकाशक आहे. खऱ्या अर्थाने सारे नावं सुद्धा कशी आहे? उपाधीच्या माध्यमाने आहे की नाही? कल्पित आहे. मग मी मात्र शुद्ध, मात्र जसाच्या तसा आहे. ठीक. वास्तविक म्हणजे खरी नाही. आणि मी त्या जागृदादी उपाधी विरहित, म्हणजे उपाधीने रहित, म्हणजे निरुपाधी स्वरूप, सर्व उपाधीने रहित असं स्वरूप माझं आहे, निरुपाधी स्वरूप आहे. त्यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्ष आणि साक्षी ही दोनही नावे नाहीत. कळला अर्थ? चला, असा अनुभव वर्णन करतोय तो आणखीन एका दोह्याच्या माध्यमातून. दोहा नंबर 25. हु विश्व तेजस प्राज्ञ नहीं, हु विश्व तेजस प्राज्ञ नहीं, नहीं तुर्या मुजमाय, नहीं तुर्या मुजमाय, नहीं द्रष्टा साक्षी नहीं, नहीं द्रष्टा साक्ष्य नहीं, केवल शुद्ध हूँ भाई, केवल शुद्ध हूँ भाई. हु विश्व तेजस प्राज्ञ नहीं, नहीं तुर्या मुजमाय, नहीं द्रष्टा साक्ष्य नहीं, केवल शुद्ध हूँ भाई. झालं ना? मुज माय शब्द आलाय ना दुसऱ्या ओळीत. मुज माय म्हणजे माझ्यामध्ये. आणि तिसऱ्या ओळीमध्ये साक्ष शब्द लिहिला बघा. साक्ष, तिथं काय पाहिजे? साक्षी असं. शेवट भाय शब्द आहे. भाय म्हणजे होय. आता अन्वय पहा. पहिल्या ओळी विश्व तेजस प्राज्ञ हू नाही. विश्व तेजस प्राज्ञ हू नाही. दुसरी ओळ तुर्या मुजमाय नहीं. द्रष्टा नहीं, साक्षी नहीं. द्रष्टा नहीं, साक्षी नहीं. केवळ शुद्ध हूं भाय. अर्थ पहा. विश्व तेजस प्राज्ञ, बरोबर? जागृतीचा अभिमानी जो, त्याला नाव पडतं काय? विश्व. स्वप्नाचा जो अभिमानी जीव, त्याला नाव पडतं तेजस. आणि सुषुप्त अभिमानी जीवाचं नाव आहे प्राज्ञ. पण हे नाव सुद्धा माझ्या ठिकाणी उपाधीने प्रतीत होत होते, परंतु खऱ्या अर्थाने नाव सुद्धा आता माझ्या ठिकाणी संभवत नाही. म्हणून तो म्हणतो विश्व तेजस प्राज्ञ हू नाही, हे मी नाही. आणखीन तुर्या मुजमाय नाही. तुर्या म्हणजे तुरीय, चौथेपणा, हा सुद्धा माझ्या ठिकाणी नाही. आणखीन द्रष्टा नाही, साक्षी नाही. मग का आतापर्यंत सांगितलं जात होतं की आत्मा द्रष्टा आहे, द्रष्टा आहे.
आता म्हणतात की द्रष्टा नाही, साक्षी नाही, हे कसं काय? तर सरळ अर्थ आहे काय की द्रष्टा आहे, साक्षी आहे, हे सुद्धा नाव कसे आहे? उपाधीमुळे. सापेक्ष दृश्य पदार्थ होते, त्याला सत्ता दिल्या जात होती, म्हणून मला म्हटलं जायचं काय? मी द्रष्टा आहे. साक्ष पदार्थ होते म्हणून मला म्हटलं जायचं काय? साक्षी आहे. पण दृश्य पदार्थच नाही तर त्याचा द्रष्टा तरी कसा मी होऊ शकेल? द्रष्टा हे नाव माझ्या ठिकाणी नाही, मी मात्र शुद्ध स्वरूपाने आहे असा अर्थ. पुन्हा साक्ष आणि साक्षी. साक्ष पदार्थ, साक्षीच्या द्वारे जाणल्या जाणारे जे पदार्थ त्यांना म्हणतात काय? साक्ष. साक्ष पदार्थच नाही तर त्या अपेक्षेने येणारा जो नाव साक्षी ते सुद्धा मी कसा असेल असा अर्थ. तर द्रष्टा नाही, साक्षी नाही, मग केवळ शुद्ध हूँ भाय, म्हणजे केवळ शुद्ध स्वरूप मी होय आहे. ठीक अर्थ दुआ लिहून घ्या मराठीतून. मी विश्व तैजस प्राज्ञ नाही, मी विश्व तैजस प्राज्ञ नाही. दुसरी ओळ, नाही तुर्या माझ्यात, नाही तुर्या माझ्यात. पुढे तिसरी ओळ, नाही द्रष्टा साक्षी नाही, नाही द्रष्टा साक्षी नाही, केवळ शुद्ध स्वरूप मी होय. केवळ शुद्ध स्वरूप किंवा केवळ शुद्ध मी होय, एवढं. केवळ शुद्ध मी होय किंवा केवळ शुद्ध स्वरूप मी होय. झालं. चला टीका. जागृतीचा अभिमानी विश्व, बरोबर. स्वप्नाचा अभिमानी तैजस आणि सुषुप्तीचा अभिमानी प्राज्ञ, ही तीनही मी नाही. कोण म्हणतोय? शिष्य आपला अनुभव व्यक्त करतोय. तर प्राज्ञ मी, प्राज्ञ ही तीनही मी नाही. व तुर्य अवस्था हे नाव, तुर्य अवस्था, तुर्य, चतुर्थ असं जे नाव, हे नाव तशीच द्रष्टा, साक्षी ही नावे माझ्यामध्ये वास्तविक नाही. जरी कोणी म्हणत असलं तर ते औपाधिक आहे, उपाधिकृत आहे, कल्पित आहे, वस्तुतः नाही, माझ्यामध्ये वास्तविक नाही. कारण दृश्य व साक्ष यांच्या अपेक्षेने द्रष्टा आणि साक्षी अशी नावे देता येतात. दृश्य पदार्थ असतील तर द्रष्टा, साक्ष पदार्थ असतील तर साक्ष. पण दृश्यही नाही म्हणून द्रष्टा नाही, साक्ष नाही म्हणून साक्षी नाही. कारण दृश्य व साक्षी यांच्या अपेक्षेने द्रष्टा आणि साक्षी अशी नावे देता येतात, बरोबर. पण दृश्य व साक्ष पदार्थ नसेलच, दृश्यही नाही आहे, साक्ष पदार्थही नाही आहे. दृश्य व साक्ष पदार्थ नसेलच तर कोणाला द्रष्टा आणि कोणाला साक्षी म्हणावयाचे? अर्थात न कोणी द्रष्टा आहे न कोणी साक्षी आहे. लागला अर्थ. चला. म्हणून दृश्य व साक्ष जे पदार्थ आहेत ते पारमार्थी दृष्ट्या सत्य नव्हे. व्यवहारात जरी चैतन्य आत्म्याला समजावून देण्याकरिता साक्ष पदार्थाच्या अपेक्षेने साक्षी नाव दिल्या जात असलं, दृश्य पदार्थाच्या अपेक्षेने द्रष्टा नाव दिल्या जात असलं, तरी पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर स्वस्वरूपाच्या ठिकाणी ही नावं सुद्धा संभवत नाहीत. म्हणून दृश्य व साक्ष जे पदार्थ आहेत ते पारमार्थी दृष्ट्या सत्य नव्हेत. यामुळे त्यास नावे देता येण्यासारखी नाही. त्यास म्हणजे कुणाला? आत्म्याला. साक्षी किंवा द्रष्टा म्हणता येण्यासारखं नाही. यामुळे त्यास नावे देता येण्यासारखी नाही. तथापि तरी पण जेथे तेथे मी दिलेली, तथापि जेथे तेथे ती दिलेली आहेत. ती दिलेली आहेत म्हणजे नावं दिलेली आहेत. कोणती? साक्षी, द्रष्टा वगैरे. तथापि जेथे तेथे ती दिलेली आहे. वास्तविक विचार करून अनुभव घेतला असता मी केवळ निष्प्रपंच, माझं स्वरूप कसं आहे? निष्प्रपंच. निष्प्रपंच म्हणजे प्रपंच रहित, स्वयंप्रकाश, स्वतः सिद्ध, निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित, शुद्ध स्वरूप. मन आणि वाणी यास अगोचर, म्हणजे मन किंवा वाणी ही मला जाणू शकत नाही.
विषय करू शकत नाही. मन आणि वाणी यास अगोचर विषय न होणारा असा आहे असे सिद्ध होते. लागला अर्थ. चला पुढे. या प्रकारचा शिष्याने सांगितलेला अनुभव ऐकून तो अनुभव दृढ करण्याच्या हेतूने मन आणि वाणी यास अगोचर असे जे निष्प्रपंच अद्वैत ब्रह्माचे स्वरूप त्याचे निरूपण गुरुजी पुढील 2 दोह्यांनी करतात. आता यद्यपि शिष्याला अनुभव आलेला आहे, साक्षात्कार झालेला आहे, तरी पण शिष्याला आलेला अनुभव आणखीन दृढ व्हावा, मजबूत व्हावा या दृष्टीने आणखीन 2 दोह्यातून त्या आत्म्याच्या बद्दल श्री गुरु सांगतात. कुणाला? ठीक. या प्रकारच्या शिष्याने सांगितलेला अनुभव ऐकून तो अनुभव दृढ करण्याच्या हेतूने, कारणाने, दृष्टीने मन आणि वाणी यास अगोचर म्हणजे विषय न होणार असे जे निष्प्रपंच प्रपंचरहित अद्वैत ब्रह्मस्वरूप आहे त्याचे निरूपण गुरुजी पुढील 2 दोह्यांनी करतात. ठीक आहे. तर अद्वैत ब्रह्माचे वर्णन दोहा नंबर 26 वाचूया. जानही पिंड ब्रह्मांड नहीं, नहीं एक त्यादोय, प्रकृति पुरुष जानही, स्वयं प्रकाश सतसोय, जानही पिंड ब्रह्मांड नहीं, नहीं एक त्यादोय, प्रकृति पुरुष जानही, स्वयं प्रकाश सतसोय. ठीक. जा म्हणजे ज्यामध्ये, नाही पिंड, जा म्हणजे ज्यामध्ये, पिंड शब्दाचा अर्थ शरीर. ठीक. दुसऱ्या ओळीत त्या म्हणजे त्यात म्हणजे अद्वैत स्वरूपात. त्याच्या पुढे नाही शब्द छापेले ना, तो कट करून तिथं शब्द आहे दोय. दोय म्हणजे दोन्ही किंवा 2. दोय शब्द लिहायचा, त्याचा अर्थ होतो 2. खाली प्रकृती म्हणजे माया. पुरुष म्हणजे जीव भाव. ज्या म्हणजे ज्यामध्ये. स्वयंप्रकाश सत्सोय. ठीक आहे जी. चला अन्वय. ज्या पिंड नहीं, ब्रह्मांड नहीं. झालं काय? ज्या पिंड नहीं, ब्रह्मांड नहीं. खालच्या वेळी त्या एक दोय नहीं. त्या एक दोय नहीं. ठीक. खाली ज्या प्रकृति पुरुष नहीं. खाली स्वयं प्रकाश सतसोय. झालं. अर्थ पहा. ज्यामध्ये पिंड नाही, ज्या आत्मस्वरूपामध्ये, अद्वैत स्वरूपामध्ये पिंड नाहीये, शरीर नाही, ब्रह्मांड नाही, जगत ब्रह्मांड तेही नाही. एवढंच नाही तर त्या म्हणजे त्या अद्वैत स्वरूपामध्ये, माझ्या अद्वैत स्वरूपामध्ये 1 2 नाही, 1 2 3 अशी गिनती सुद्धा नाही. कारण 2 पदार्थ असेल, 3 असेल, 4 तर मोजणं होईल ना. एकच असेल, एक असेल, त्याला काय म्हणायचं 1 2. कारण एक शब्द सुद्धा दोघाच्या अपेक्षेने आहे की नाही. परंतु दोघं तिघं काहीच नाही तर एक तरी याला कसं म्हणायचं आहे की नाही. चला आणखीन ज्या म्हणजे ज्यात प्रकृती पुरुष नाही. प्रकृती माया नाही, पुरुष म्हणजे जीवभाव देखील नाही. कारण जीवभाव सुद्धा उपाधीमुळे येतो. कळलं की नाही. शुद्ध चैतन्यच आहे, जीवभावही नाही आहे. मग कोण आहे तो? स्वयंप्रकाश सतसोय. स्वयंप्रकाश असा सत्स्वरूप सोय आहे की नाही. सोय म्हणजे होय. स्वयंप्रकाश सत्स्वरूप आत्मा आहे. ठीक आहे. आता
या अर्थाचा मराठीतून लिहा. ज्यात नाही पिंड ब्रह्मांड नाही. ज्यात नाही पिंड ब्रह्मांड नाही. दुसरी ओळ. नाही एक त्यात दोन. नाही एक त्यात दोन. तिसरी लाईन. प्रकृती पुरुष जात नाही. प्रकृती पुरुष जात नाही. स्वयं प्रकाश सत्य होय. स्वयं प्रकाश सत्य होय. झालं. चला खाली. ज्या नाही पिंड म्हणजे ज्यात. ज्यात म्हणजे ज्या अद्वैत स्वरूपात शरीराचा संबंध नाही. आहे की नाही? काही संबंध नाही शरीराचा. कुणाबरोबर? आत्म्याबरोबर. आहे की नाही? वाटतो फक्त. दोरीवर साप भासतो की नाही? मग विचार केला कोणी? सापाचा दोरीचा काहीतरी संबंध आहे. काय संबंध सांगणार? काय संबंध आहे का? अजिबात संबंध नाही आहे. फक्त दिसतो हो साप, वस्तुता काहीच नाही. संबंध कुठून? आहे की नाही? म्हणायचं झालं तर कल्पित तादात्म्य संबंध. खऱ्या अर्थाने संबंधच नाही. तसं देहादिक पदार्थाचा जगताचा आत्म्यासोबत अधिष्ठान आत्मा आहे. अध्यस्त जगत आहे, देह आहे. आणि अध्यस्त असा असणारा देह त्याचा आत्मस्वरूपा ठिकाणी वस्तुता पाहिला तर काही संबंधच नाही आहे. स्वप्नात दिसणारे पदार्थ आणि त्यांचा स्वप्न पदार्थाचा साक्षी द्रष्टा अर्थात अधिष्ठान कोण आहे? आपणच साक्षी. त्या आपल्याबरोबर अधिष्ठान चैतन्याबरोबर स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांचा काय संबंध आहे सांगा? काही संबंध आहे? काही संबंध नाही आहे. पण दिसतात फक्त. जर संबंध असता तर आपल्याला वजन झालं असतं. मोठा पर्वत दिसला कुठं? स्वप्नात. त्याच्याकडे दबून जायला पाहिजे होतं. मग आपण होतं का असं? किंवा मोठी नदी दिसली आणि सकाळी उठून पाहिलं तर लांब 10-5 किलोमीटर कुठेतरी वाहून गेलेलं दिसलं पाहिजे होतं. आहे का तसं काही? काही संबंध नाही स्वप्नातल्या पदार्थाबरोबर. कोणी मुस्कळीत मारली स्वप्नात, काही होतं का? नाही. किंवा कोणी खायला पेढे दिले, पोट भरतं का? काही संबंध आहे का? काहीच नाही आहे. तसं हे सर्व जगत सुद्धा काय आहे? स्वप्नच आहे. आपल्या ठिकाणी याचा काही संबंध नाही आहे. तीळ मात्र सुद्धा. कळलं की नाही? हे शरीर इथंच सुटणार आणि शरीर असताना सुद्धा याचा काही संबंध नाही आपला. कळलं की नाही? संबंध मानला तर तो भ्रमरूप संबंध मानून एवढे सारा गोत्यात आलो आपण आतापर्यंत. नसलेला संबंध माथ्यावर घेतला. आहे की नाही? ज्याच्याबरोबर काही संबंध नाही त्याच्याबरोबर आपण नातं जोडलं की संगी बाध्यते लोके. आहे की नाही? निसंग सुखमुच्यते असं म्हटलंय ना. संगी ही बाध्यते लोके. संग धरू जाता संग तो होतो बाधक. कळलं की नाही? संग धरला, सोबत केली की तुम्हाला नक्कीच त्याचा काय होणार? त्रास होणार, बाधा होणार. आहे की नाही? तर शरीराच्या संबंधी बाकीचे पदार्थ त्यांच्याही सोबत केली तरी त्रास आहे. तर म्हणून त्यांचाही संग नको. आणि खऱ्या अर्थाने ज्या शरीरातून आपण सारे व्यवहार करतो त्या शरीराचा सुद्धा आपल्याशी काही संबंध नाही आहे. दुसऱ्याची वस्तू माझी म्हणून पहा म्हणजे कळल काय होतं ते. कळलं की नाही? हा, सारं ऐश्वर्य गमावून बसावं लागतं, मरावं लागतं शेवटी. रावणाने थोडासा प्रयत्न केला दुसऱ्याची वस्तू म्हणण्याचा, आपली म्हणण्याचा. सारं लंका गेली, जळाली. सोन्याची लंका होती महाराज, साधी गोष्ट आहे का? हा, नुसता असा हवेतून उडायचा होतो त्याचं विमान. 33 कोटी देव ज्यांनी बंदी खाण्यात घातले होते. 9 ग्रह ज्याची सेवा करायची. आहे की नाही? खतरनाक देव त्याच्या बंदी खाण्यात होते. आणि एवढा मोठा तो कोण? रावण. लयाला गेला. नाम निशान सुद्धा राहिलं नाही. का? दुसऱ्याची वस्तू माझं म्हटलं की हाग्या मार खावा लागतो. हाग्या मार म्हणजे हागस्तोर मार. आणि काहून हागला म्हणून पुन्हा मार, त्याला म्हणतात हाग्या मार. कळलं की नाही? चला,
एकदा एक खूप श्रीमंत मनुष्य होता एक गावामध्ये, सरपंच, पैशावाला. त्याच्या घरी चोरी झाली. चोराने धन त्याचं लुटलं. खिडकीतून उडी मारली, निघाला. पाटील तो झोपेल होता, जाग आलीच नाही बिचाऱ्याला. सकाळी उठला, पाहतो तो, अरे सोनं गेलं, चांदी गेली, पैसे गेले, काही राहिलं नाही, चोरी झाली. आता इंग्रजाचा काळ, त्या काळातला जुना काळ. लगेच गेला पळत पळत सकाळी पोलीस स्टेशनला. आणि पोलीस सकाळी त्या पहिल्या मोठ्या अशा जाड चाकाच्या गाड्या होत्या. आता त्या जुन्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात बा कधी कधी, हां, त्या कमांडर सारख्या प्रदर्शनामध्ये. तर त्या गाड्या आणि मग पोलीस, आता पाटलाची चोरी झाली म्हणल्यावर तर पोलीस लवकर दक्षता घेणार ना. लगेच भोंगा वाजत वाजत गाडी आली, हांग 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 हांग, चोराला शोधायला. आणि तो चोर आता काही त्या काळात काही मोटरसायकल गाड्या वगैरे नव्हत्या, पैपैच चालला होता. आणि ज्या रस्त्याने चालला होता त्या रस्त्याच्या बाजूला मोठा ऊस होता. आणि त्या लक्षात आलं त्याच्यावाल्या की गाडीचा काय काय वाजतं ते, सायरन्स वाजतंय, आवाज, हॉंग हांग 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 हांग. त्याच्या लक्षात आलं नक्कीच पोलिसाची गाडी. बघा, भोंगा वाजला. आणि मग त्याला असं वाटलं आता काय करावं बा. तेवढ्यात तिकून एक मनुष्य होता घरी, साधारण आपला चोरले चॅप्टर. चोर काय म्हणतो, म्हणे अरे कुठं चालला. म्हणे काही नाही, चाललो रोजानं जायचं म्हणे कामाला. अरे काय कामाला जातो, तुला मी लय पैसे देणार आहे. बरं द्या की मग. म्हणे एक काम कर, माझं काम कर थोडंसं. म्हणे काय, हे माझं गठुडं आहे थोडंसं, विस्तार डोक्यावर घे, जवळ घे, मला जरा टॉयलेट जायचं आहे म्हणे. आणि मी जाऊन येतो, मग माझं घेतो, तुला देईन म्हणे बक्षीस. याला वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. पण म्हणे कोणी आलं कदाचित, कोणी विचारलं की कोणाचं आहे, तर माझंच आहे असं म्हणून बोल बरं का म्हणे. मंत्र सांगून दिला चोराने. चोर हुशार, गेला उसात चोर. त्याला काय टॉयलेट आणि संडास बिंदास, गेला लपला. गाडी जाऊ असतो, आली तेवढ्यात भाव भाव करीत गाडी. पाहिलं त्या माणसाच्या डोक्यावर गठुडं. अरे लगेच गाडी उभी राहिली. पोलिसांवर काय इकडे काय याच्यात. म्हणजे काय नाही, गठुडं आहे. कोणाचं आहे, माझं आहे. काय त्याच्यात, काय सामान सुमान. बरं ठेव खाली. ठेवला. पोलिसांचा ते आवाज, उघड त्याला. उघडलं ते, त्यात सारे मोठं मोठं जड वस्तू दिसायला लागल्या, पिवळ्या ढावळ्या. मग मात्र हाकार वाढला. कोण, जो गरीब माणूस, याच्याकडे गोष्ट दिलं. कोणाचं आहे. नाही नाही माझं नाही, माझं हेच मारले ठक्का. माझं नाही म्हणतोस, आत्ता म्हणतो आता माझं आहे ना, आता म्हणतो माझं नाही. मारलं, खूप बेदर मारला. कोणी, पोलिसांनी. गरीब तो. जुन्या काळात पोलीस गावात आला तरी लोक दरवाजे लावायचे. खूप मारला. काऊन हागला म्हणून पुन्हा मारला. हाग्या मार सांगायचं तात्पर्य तर हाग्या मार का वाचला, त्याचं कारण काय, दुसऱ्याची वस्तू माझी नाही. येते हाला आपण आपलं म्हणतो की नाही, हीच तकलीफ आहे. कळलं. चला काय चाललं होतं आपलं, कुठं चाललंय, खाली टिकेत ना. हा, ज्या नाही पिंड सापडलं का, म्हणजे ज्या अद्वैत स्वरूपात शरीराचा संबंध नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचाही संबंध नाही. बरोबर. त्या म्हणजे त्या अद्वैत स्वरूपात, ब्रह्मस्वरूपात एक दोन अशी गणनाही नाही. बरोबर. आणि त्यात प्रकृती म्हणजे माया व पुरुष म्हणजे अविद्योपाधीनी युक्त जीव. पुरुष शब्दाचा अर्थ काय, अविद्या उपाधीनी युक्त असा जीव म्हणजे जीवभाव, तोही माझ्या स्वरूपात नाही. झालं. अविद्योपाधीनी युक्त जीव ही दोनही नाही. अशा प्रकारचे स्वयंप्रकाश सत्य अद्वितीय आत्म्याचे स्वरूप आहे असे जाणावे, असं श्री गुरुने पुन्हा उपदेश केला. कुणाला, शिष्याला. ठीक आहे. अजून एका दोह्याने उपदेश करतात. ठीक आहे. दोहा वाचूया. वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती विना, वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती विना, जे म्हणू तेम स्वरूप, जे म्हणू तेम स्वरूप, सदा उदित स्वप्रकाश छे, सदा उदित स्वप्रकाश छे, मनवाणी बिन रूप, मनवाणी बिन रूप. वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती विना, जे म्हणू तेम स्वरूप, सदा उदित स्वप्रकाश छे, मनवाणी बिन रूप. वृत्ती व्याप्ती फल व्याप्ती विना, जे म्हणू तेम स्वरूप, सदा उदित स्वप्रकाश छे, मनवाणी बिन रूप. अर्थ पहा.
विना म्हणजे वाचून. जे म्हणू, दुसऱ्या वेळी जे म्हणू शब्द आहे. जे म्हणू म्हणजे जसे आहे, जसे आहे. तेम, तेम म्हणजे तसेच. ठीक, जसे आहे ते म्हणजे तसेच. खाली सदा उदित स्वप्रकाश छे, छे म्हणजे आहे. मन वाणी बिन रूप, रूप म्हणजे स्वरूप. ठीक, अन्वय सरळ आहे. अर्थ काय? वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती विना. म्हणजे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती सुद्धा नाही. ठीक, मग कसा आहे मी? जे म्हणू ते स्वरूप, जसा आहे तसा सच्चिदानंद. सदा उदित स्वप्रकाशाचे आहे की नाही? कसं आहे? सदा स्वयंप्रकाशी ज्ञान स्वरूपच आहे. ज्ञान गुण नाही त्याचा. ज्ञान गुण असता तर कधी राहिला असता, कधी राहिला नसता. पण सदा उदित स्वप्रकाशचे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. पुन्हा मन वाणी बिनरूप, मन आणि वाणी याच्या वाचून माझं स्वरूप आहे, एक अर्थ. किंवा मन वाणीला जे विषय होत नाही असं माझं स्वरूप आहे, दोन अर्थ. ठीक, चला आता या अर्थाचा द्वा लिहून घेऊया. वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती विना, वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती विना जसे आहे तसेच स्वरूप, जसे आहे तसेच स्वरूप. तिसरी ओळ. सदा उदित स्वप्रकाश आहे, सदा उदित स्वप्रकाश आहे. मनवाणी विना रूप, मनवाणी विना रूप. झालं बस. आता वृत्तीव्याप्ती काय, फलव्याप्ती काय, या साऱ्या गोष्टीचा विचार होणार आहे. आणि इथं तर सांगितलं की वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती वाचून मी आहे. आणि आपण तर आतापर्यंत ऐकत आलो काय, ब्रह्मस्वरूपाच ठिकाणी फक्त फलव्याप्ती नाहीये, वृत्तीव्याप्ती आहे. हे कसं काय? या साऱ्या गोष्टीचा विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्